तर जम्मू काश्मीरमधील पूंछ परिसरामध्ये स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू येत आहेत। जम्मू काश्मीरमधील पूंछ परिसरामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। महत्त्वाची घडामोड या क्षणाची आपण पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये पूंछ नावाचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये सध्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। नागरिकांमध्ये स्वाभाविकपणे घबराट यामुळे पसरलेली असेल। मात्र जम्मू काश्मीरमध्ये जर स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू येत असतील तर मग हे स्फोट नेमके कसले, हे स्फोट कोण घडवून आणतंय, असे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि हे जर पाकिस्तानकडून केलं जात असेल तर मग पाकिस्तानला पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं जाणार याबद्दल तीळ मात्र शंका कोणत्याही भारतीयाच्या मनात आत्ताच्या क्षणाला नसेल। राजौरीच्या नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले करण्यात येत आहेत। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अनेक घरांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्या घरांची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। तर दुमजली तिमजली असं हे घर आणि त्याचं झालेलं नुकसान पाकिस्तानी सैन्याकडून राजौरीच्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जातंय, नागरी वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत। हा एक फरक आहे भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये। भारत कधीही नागरिकांना टार्गेट करत नाही, पाकिस्तानच्या नागरिकांना कधीही टार्गेट करण्यात आलेलं नाहीये। मात्र पाकिस्तान काय करतंय तर नागरी वस्त्यांवर हल्ले घडवून आणतंय आणि त्या नागरी वस्त्यांवरील हल्ल्यांमध्ये घरांचं झालेलं हे नुकसान, राजौरी परिसरामधली ही दृश्य आपण पाहतो। दृश्य आपण पाहतोय, घरांचं नुकसान झालंय, वाहनांचं नुकसान झालेलं आहे। राजौरी परिसरामधली ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, खरं तर हा एक बेसिक फरक भारत आणि पाकिस्तानच्या मानसिकतेमध्ये, नैतिकतेमध्ये हा एक बेसिक फरक आहे। भारत कधी नागरिकांवर हल्ला करत नाही, पाकिस्तान काय नागरिकांना टार्गेट करते, नागरी वस्त्यांना टार्गेट करते। काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव शिवाजी काळे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, राजौरी परिसरामधली ही दृश्य आहेत। राजौरी परिसरामध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्ताननं हल्ला केला, नागरी वस्त्यांना टार्गेट केला आणि त्यामध्ये नागरी वस्त्यांमधल्या या घरांचं झालेलं नुकसान, वाहनांचं झालेलं नुकसान, हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आता पाहतो। ज़्यादा ख़राब है और अभी बहुत ज़्यादा बमबारी हो रही है यहाँ पे मंडी वगैरह वाली साइड में काफ़ी। और यहाँ अभी हमारे पास एक इंजर्ड आया हुआ है और डॉक्टर वगैरह पूरी टीम यहाँ जो है वो बिल्कुल तैयार है। तो अभी एक आया है, हमने उसको अंदर ले लिया है और उसका ट्रीटमेंट शुरू हो गया। आते ही उसका ट्रीटमेंट शुरू हो गया। अभी हालात बहुत ख़राब है, न जाने अभी कितने और आएंगे। किस तरह के हालात बने हुए, जंगी हालात आज? हाँ, आज बिल्कुल जंगी हालात हैं। अभी सुनने में ये भी आया है कि सुरनकोट वगैरह में भी, यहाँ भी मंजाकोट में भी आज बहुत ज़्यादा वो हो रहा है, बहुत ज़्यादा शेलिंग हो रही है। लिहाजा हम तैयार हैं सारे। या प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकल्या, राजौरी परिसरामधल्या स्थानिकांच्या या प्रतिक्रिया आहेत। ज्या परिसरामध्ये पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर गोळीबार केला त्या परिसरातले हे नागरिक, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। नागरिकांमध्ये स्वाभाविकपणे घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। तर पंजाबच्या जालंधरमधील कंगनीवाल गावामध्ये पाककडून हल्ला करण्यात आला। हल्ल्यानंतर ड्रोनचे काही भाग जप्त करण्यात आलेत। तर हे दृश्य आहेत पंजाबच्या जालंधरमधील कंगनीवाल या गावामधली। कंगनीवाल गावामध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर ड्रोनचे काही भाग हे जप्त करण्यात आलेले आहेत। पंजाबच्या जालंधरमधील कंगनीवाल गावातली ही दृश्य आहेत। तिथलीच बातमी आपण पाहतोय, तिथलाच तपशील आपण पाहतोय। हल्ल्यानंतर ड्रोनचे काही भाग जप्त सुद्धा करण्यात आले। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक ठिकाणी रात्री ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेला होता। वीज पुरवठा हा पूर्णपणे खंडित करण्यात आला होता। विशेषतः सीमारेषेच्या जवळ असलेल्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला होता। तर पंजाबच्या जालंधरमधील एका गावातली ही दृश्य आपण पाहतो। कंगनीवाल असे या गावाचं नाव, जिथं पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर ड्रोनचे काही भाग जप्त सुद्धा करण्यात आलेले आहेत। ते ड्रोनचे भाग सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो।
पाकिस्तानकडून आता उलट्या बोंबा मारायला स्वाभाविकपणे नेहमीप्रमाणे सुरुवात झाली. भारतानं स्वतःच्या भागामध्ये क्षेपणास्त्र डागल्याचा कांगावा त्यांच्याकडून केला जातोय. अमृतसर आणि आदमपूरवर भारतानं क्षेपणास्त्र डागले असं पाक म्हणतंय. पाक लष्कराच्या वक्तव्यानं प्रवक्त्यानं ही मुक्ताफळं उधळलेली आहेत. पाकिस्तानकडून आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात झालेली आहे. भारतानं स्वतःच्याच भागात क्षेपणास्त्र डागला असा कांगावा आता पाकिस्तानकडून केला जातोय. अमृतसर आणि आदमपूरवर भारतानं स्वतःच क्षेपणास्त्र डागलं अशी मुक्ताफळं पाक लष्कराच्या एका प्रवक्त्यानं उधळलेली आहे. This is a shocking development, a provocation of highest order, where India has now started firing ballistic missiles at its own population, which doesn't make any sort of sense. Insanity और अकल से माऊफ एक हरकत. अपने ही मुल्क में 5 बैलिस्टिक मिसाइल अमृतसर में और एक आदमपुर में गिरा दिए हैं, टारगेट कर दिए हैं.